उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारलाय। तत्वतः राजीनामा स्वीकारल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे। कायदे आणि नियम कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वतोपरी असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। दरम्यान माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला, तर मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा पुढच्या कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवलाय। दरम्यान 16 तारखेला कोर्टाच्या निर्णयानंतर 17 डिसेंबरलाच माणिकराव कोकाटेंनी आपला राजीनामा दिला होता। बुधवारीच मुख्यमंत्री फडणवीसांनी कोकाटेंकडच्या खात्यांचा कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपवला होता। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारल्याचं जाहीर करताना हा तत्वतः स्वीकारल्याचं एक्स पोस्टमध्ये स्पष्ट केलं। अजित पवार नेमकं पोस्टमध्ये काय म्हणाले पाहूया। श्री माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केलाय। कायदे नियम हे सर्वोच्च स्थानी असून कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वतोपरी आहे। आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्वतः स्वीकारण्यात आलाय। सार्वजनिक जीवन हे नेहमीच संवैधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता आणि न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावं। या मूल्यांवर आमच्या पक्षाची निरंतर वाटचाल राहिली आहे। लोकशाही मूल्ये जपली जातील आणि जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, त्या दृष्टिकोनातून आम्ही सदैव कार्यतत्पर राहू। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा तत्वतः स्वीकारला असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलं आणि यावर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेंनी प्रतिक्रिया दिली आहे। हे प्रकरण जुनं असून न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करणं योग्य नाही, मात्र कोकाटेंवर अन्याय झाला असल्याची भावना विखेंनी व्यक्त केली आहे। मला वाटतं फार जुनं प्रकरण आहे ते। आता त्या जुन्या प्रकरणाचं दुर्दैवानं न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया करणं योग्य नाही आहे, परंतु मला वाटतं निश्चितपणे माणिकरावांवर एक प्रकारचा अन्याय झाला अशी माझी भावना आहे। मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये 150 जागांवर एकमत झालं। आगामी निवडणुकीत मुंबई महापालिकेसाठीच्या सगळ्या 227 जागांवरही महायुती म्हणूनच लढणार असल्याचं भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी स्पष्ट केलं। काल दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या दुसऱ्या बैठकीत 150 जागांवर एकमत झाल्याचं साटम यांनी जाहीर केलं। मुंबई महापालिकेला विकून खाणाऱ्यांना घरी बसवण्यासाठी महायुती सज्ज असल्याचं म्हणत साटम यांनी विरोधकांनाही टोला लगावला। यावेळी शिवसेनेचे मंत्री उदय सामंतही उपस्थित होते। मुंबई महानगरपालिकेच्या 227 वॉर्डांपैकी 150 जागांवरती आमचं एकमत झालेलं आहे। उर्वरित जागांची चर्चा ही सुरू आहे। पुढच्या 2 दिवसामध्ये उर्वरित जागांवरतीही आम्ही चर्चा करू आणि या ठिकाणी युतीची घोषणा होईल। म्हणजे युती झालेलीच आहे, फक्त या संदर्भामध्ये जागांची जी चर्चा आहे ती 150 जागांच्या संदर्भामध्ये आमचं एकमत हे झालेलं आहे। ज्या पद्धतीनं मुंबईकरांना आवश्यक असलेलं चांगलं प्रशासन हे मुंबई महानगरपालिकेमध्ये देणं, त्याच्यामुळं त्यांनी जे सांगितलं की 150 ठिकाणी आमचं एकमत झालेलं आहे। 77 जागा ह्या अनिर्णित राहिलेल्या आहेत, त्याच्यावर देखील उद्या परवामध्ये चर्चा होईल। परंतु जागा किती कोण लढतं याच्यापेक्षा आम्ही महायुतीनं पुढं जातो आहे, म्हणजे शिवसेना, भाजप, RPI। त्याच्यामुळे ती महायुती अतिशय चांगल्या पद्धतीनं कॉन्क्रीट असली पाहिजे, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे। आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये 150 जागांपेक्षा जास्त जागा हे जे आम्ही सांगितले की आम्ही जिंकणार, ते आम्ही 100% जिंकणार। दरम्यान मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि सेनेचे 150 जागांवरती एकमत झाल्यानंतर उर्वरित 77 जागांचं काय असा प्रश्न अनेकांना पडला आणि त्यावर पत्रकार परिषदेत बोलताना अमित साटम यांनी उर्वरित जागांसाठी चर्चा सुरू असल्याचं म्हटलंय। ही सगळी प्रक्रिया 2 दिवसात पार पडेल आणि मग अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असं साटम यांनी सांगितलंय। 150 जागा ही महायुती लढणार आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, महायुती ही 227 जागा लढणार आहे। त्यामध्ये 150 जागांवर आमचं एकमत झालेलं आहे। उर्वरित 77 जागांवरती चर्चा सुरू आहे आणि लवकरच पुढच्या 2-4 दिवसामध्ये त्या 77 जागासुद्धा घोषित होतील। भाजप आणि शिवसेनेची मुंबईतील जागावाटपासंदर्भात सलग दुसऱ्या दिवशी बैठक झाली, मात्र याही बैठकीचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला निमंत्रण देण्यात आलं नव्हतं। त्यानंतर सुनील तटकरेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या मुंबई विभागाची बैठक बोलावण्यात आली होती। जर भाजप आणि शिवसेनेचा मलिकांना विरोध असेल तर इतर नेत्यांनी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे। तसंच राष्ट्रवादीचे नेते महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचीही माहिती आहे।
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज शिंदेंची शिवसेना आणि भाजप युती संदर्भातली दुसरी बैठक पार पडणार आहे। या बैठकीचं नेतृत्व मंत्री अतुल सावे आणि मंत्री संजय शिरसाट करणार आहेत। गुरुवारी झालेल्या पहिल्या बैठकीमध्ये भाजपनं शिवसेनेला 50-50च्या जागा वाटपाचा प्रस्ताव दिला होता। मात्र पहिल्या बैठकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला निमंत्रण देण्यात आलं नव्हतं। अशातच आज त्यांना निमंत्रण दिलं जाईल का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। दरम्यान दुपारी 3 वाजता हॉटेल रामा इंटरनॅशनल इथे बैठक पार पडणार असून बैठकीमध्ये जागा वाटपाचं स्वरूप आणि युतीची अंतिम रूपरेषा यावर चर्चा होणार आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये एकापेक्षा एक फलंदाज आहेत, त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेची आगामी निवडणूक महायुतीत जिंकणार असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिथल्या पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना व्यक्त केला। आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेनं कल्याण डोंबिवली काँग्रेस आणि मनसे या दोन पक्षांना खिंडार पाडलाय। काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन पोटे, माजी नगरसेविका जान्हवी पोटे आणि मनसेच्या माजी नगरसेविका कस्तुरी देसाई यांच्यासह काँग्रेस आणि मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला। निवडणुका संपल्या की सगळेजण हातात हात घालून या ठिकाणी विकासाच्या कामामध्ये एकत्र येत असतात। कल्याण डोंबिवलीत आता आपल्याकडे 101 बडकर बॅट्समन आहेत। धोनी आहे, विराज आहे, रोहित आहे, सूर्यकुमार आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची टीम ऑलराऊंडर आहे, चौकार षटकार ठोकणारी आहे, विरोधकांची दांडी गुल करणारी आहे आणि आता सचिन आलेला आहे। बहुजन विकास आघाडीला रोखण्यासाठी वसई विरारमध्ये भाजप योगी आदित्यनाथ यांना मैदानात उतरवणार आहे। वसई विरारमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सभा पार पडणार आहेत। लवकरच योगी आदित्यनाथ यांच्या सभांच्या तारखा निश्चित होतील। उत्तर भारतीय आणि हिंदू मतं वळती करण्यासाठी भाजपनं ही खेळी खेळल्याची चर्चा आहे। योगींसोबतच काही उत्तर भारतीय आणि भोजपुरी नेते आणि कलाकारही वसई विरारमध्ये सभा घेतील। वसई विरार महापालिकेतली ठाकूरांची सत्ता उलथवून लावण्यासाठी भाजपनं ही खेळी आखलेली आहे। ठाण्यात महापालिका निवडणुकीआधी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत ठिणगी पडल्याचं पाहायला मिळत आहे। शिवसेनेच्या मेळाव्यानंतर ठाण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत युती नको, स्वबळावर निवडणूक लढवा अशी भूमिका अनेक भाजप मंडळ अध्यक्षांनी मांडली। भाजप मंडळ अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी युती विरोधातलं पत्र शहराध्यक्ष संदीप लेले आणि आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांना दिलं। शिवसेनेकडून भाजप कार्यकर्त्यांवर मारहाण आणि गुन्हे दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवरच स्वबळाचा आग्रह धरला जात असल्याचं सांगण्यात आलं। तसंच कोपरी आणि कळवा भागातही भाजप पदाधिकाऱ्यांना युती झाल्यास 50% जागांची मागणी केली आहे। 50% जागा न मिळाल्यास स्वतंत्र लढण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। बैठकीत कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, तर आमदारांनी भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिलंय। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे शिस्तीचे कार्यकर्ते आहेत आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर मी या भावनेने काम करत असतो। त्याच्यामुळे पालक म्हणून त्यांनी त्यांची भावना आमच्या सगळ्यांकडे व्यक्त केली, ती निश्चितपणे आम्ही सगळ्यांनी त्या संदर्भातली नोंद घेतलेली आहे। वरिष्ठांकडे हे निश्चितपणे कळवलं जाईल। महायुती कायम राहणार की स्वतंत्र युती होणार याबाबत अद्याप स्पष्टता नसतानाच ठाण्यातलं राजकारण तापलंय। ठाण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं ठाणे महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे आणि त्यानुसार महापालिकेतील सर्व जागांवरती उमेदवार उभे केले जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज वाटपाला सुरुवात करण्यात आली। विशेष म्हणजे 400हून अधिक इच्छुकांनी पक्षाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। दरम्यान भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांची युती म्हणून पहिली बैठक पार पडली। मात्र या बैठकीत निमंत्रण न दिल्यानं अजित पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली। या बैठकीनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं काहीही झालं तरी भाजपसोबत युती करणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे।
यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत शिवसेना उमेदवारांसाठी पालकमंत्री प्रचाराच्या मैदानात उतरलेत। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची कन्या भाजपकडून तर माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची सून काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहे। त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवार तेजस्विनी चांदेकर यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी जोरदार तयारी केली। दररोज 6 ते 7 सभा ते घेत आहेत। नगर परिषदेसाठी निधी भरपूर मिळाला, मात्र अमृत पाणी पुरवठा योजनेचं काय झालं असा प्रश्न उपस्थित करत ते भाजपवर टीकाही करतायत। राज्यातील सगळ्या 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे। दरम्यान कुठे युती होतीये, कुठे आघाडी होतीये आणि कुठे स्वबळ असेल, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। मुंबईमध्ये युती की आघाडी, तर भाजप आणि शिंदेंचं 150 जागांवरती ठरलंय। ठाकरे बंधूंची युती देखील निश्चित झालेली आहे। नवाब मलिकांमुळे राष्ट्रवादीला शिंदे आणि भाजपनं नकार दिलेला आहे, तर शरद पवार ठाकरेंसोबत जाणार की काँग्रेससोबत या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळू शकलेलं नाहीये। काँग्रेसनं स्वबळाची तयारी केली आहे। ठाण्याचा विचार केला तर भाजप शिवसेना एकत्र आहेत, राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे, तर ठाण्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार हे निश्चित झालंय। नवी मुंबईमध्ये भाजप शिवसेना युती संदर्भात अजूनही संभ्रम आहे, तर महाविकास आणि मनसेची प्राथमिक पातळीवरती चर्चा सुरू आहे। नवी मुंबईत शिवसेनेसोबत युती नको अशी गणेश नाईकांनी मागणी केली आहे। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का हे अजूनही निश्चित नाही, तर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून मुलाखती सुरू झाल्या। पुण्यामध्ये 125 जागा निवडून आणू असा दावा भाजपचा आहे, तर दोन्ही राष्ट्रवादींची युती झाल्यास ठाकरेंची शिवसेना वेगळी लढणार आहे। पुण्यामध्ये शिवसेना 35 ते 40 जागांसाठी प्रस्ताव देण्याची शक्यता आहे। नागपूरचा विचार केला तर स्थानिक पातळीवर नेत्यांमध्ये महायुतीच्या चर्चा सुरू आहे, तर महाविकास आघाडीमध्ये पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंच्या सेनेची काँग्रेस एवढी ताकद नाहीये। काँग्रेस दोन्ही मित्रपक्षांना किती जागा देईल नागपूरमध्ये हा प्रश्न आहे। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी आज प्रचाराचा अंतिम दिवस असून सगळे पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यावर जोर देत आहेत। 24 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी उद्या मतदान होणार असून 21 डिसेंबरला 24 ठिकाणी एकूण 228 जागांचा निकाल लागणार आहे आणि या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या सभा पार पडणार आहेत। एकनाथ शिंदे आज अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर असून शिर्डीमध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडेल। तसंच प्रचारासाठी शिंदेंची नेवासा, देवळालीतील प्रवरा आणि कोपरगावमध्ये जाहीर सभा असणार आहे, तर कोपरगावातल्या सभेनंतर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत शिंदेंची बैठक पार पडणार आहे। दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची वाशिम आणि अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीमध्ये सभा असणार आहे। 19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होण्याची शक्यता या पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यामुळे अमेरिकेतील एपस्टाईन फाईल्सकडे भारताचं लक्ष लागलंय। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी उल्लेख केलेल्या एपस्टाईन फाईल्स आज उघडल्या जाणार आहेत। अमेरिकेचं ट्रम्प प्रशासन आज जेफ्री एपस्टाईनशी संबंधित सर्व फाईल जनतेसमोर ठेवणार आहे। या फाईल्समध्ये हजारो पानांची कागदपत्र, 95,000 फोटो आणि बँक रेकॉर्ड्स व्यतिरिक्त अनेक प्रभावशाली व्यक्तींची नावं असण्याची शक्यता आहे। या फाईल्समध्ये भारतातील 3 आजी-माजी खासदारांचा समावेश आहे। याचा परिणाम भारताच्या राजकारणावर होण्याची शक्यता आहे आणि त्यातून पंतप्रधान बदलले जातील आणि नागपूरशी जवळीक असलेली मराठी व्यक्ती पंतप्रधान म्हणून दिसेल असा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केला होता। आज प्रत्यक्षात खरंच भारताच्या राजकारणात भूकंप घडणार का हे स्पष्ट होणार आहे। बीडच्या मसाजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। यावेळी आरोपी वाल्मिक कराड आणि इतर सगळ्या आरोपींविरोधात आरोप निश्चितीची सुनावणी होणार आहे। या प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली। मित्राला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या विवाहितेवरती मद्यप्राशन करत असलेल्या नराधमांनी सामूहिक अत्याचार केला। अनावधानानं ही महिला आरोपींच्या खोलीत गेली असता ही संतापजनक घटना घडली। रेल्वे स्टेशन भागातल्या एका हॉटेलच्या रूममध्ये ही घटना घडली आहे। घटनेनंतर पळून गेलेल्या तिन्ही आरोपींच्या वेदांतनगर पोलिसांनी 3 तासात मुसक्या आवळल्या।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.